अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी केलेले आरोप सगळीकडे चर्चेत आले। रोहित पवारांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत कुठल्याच नेत्याचं थेटपणे नाव घेतलं नाही, पण त्यांनी पूर्व विदर्भातल्या एका नेत्यांनी अजित पवारांकडे एका फाईलवरती सही करण्याचा आग्रह धरला, त्यामुळे अजितदादांना उशीर झाला आणि त्यांनी विमानाने जायचा निर्णय घेतला असा आरोप करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बोट दाखवलं होतं। त्यानंतर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात प्रफुल्ल पटेल संशयाच्या भोवऱ्यात आले, पण विषय हा फक्त प्रफुल्ल पटेल यांचाच नव्हता। रोहित पवारांनी आणखी एक उल्लेख केलेला तो पॉलिटिकल कन्सल्टंटचा, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचा। मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर सुद्धा रोहित पवारांनी हा पॉलिटिकल कन्सल्टंटचा आणि कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा चर्चेत ठेवला आणि संशयाची सुई नरेश अरोरा यांच्याकडे सुद्धा गेली। पण नरेश अरोरा यांची चर्चा फक्त रोहित पवार यांच्या आरोपांमुळे होतीये का? तर नाही। अजित पवारांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमधला अरोरांचा रोल हा सुद्धा चर्चेत आहे, कारण थेट त्यांचं नाव घेऊन आरोप होत असताना नरेश अरोरा यांनी त्यांच्या बंधूसोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली आहे। पण रोहित पवारांचे आरोप, अरोरांची भूमिका नेमकी आहे काय? नरेश अरोरा यांच्यावरती संशयाची सुई कुठल्या आरोपांमुळे जातीये? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। नरेश अरोरा हे डिझाइन बॉक्स या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक। ही कंपनी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, सोशल मीडिया कॅम्पेनिंग, ब्रँडिंग आणि इलेक्शन मॅनेजमेंटचं काम करते। सुरुवातीला महाराष्ट्राच्या बाहेर काम करणारे नरेश अरोरा लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम बघायला लागले। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली आणि अजित पवारांच्या जॅकेटचा रंग हा गुलाबी झाला। लाडक्या बहिणींना अपील होणारा रंग म्हणून अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालावं, गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा, ही आयडिया नरेश अरोरा यांचीच। त्यांच्या या गुलाबी कॅम्पेनचा फायदा झाल्याची चर्चा झाली, कारण लोकसभेला फक्त 1 जागा मिळवलेल्या अजितदादांनी 50 जागा लढवत विधानसभेला 41 जागा जिंकल्या। प्रफुल्ल पटेल यांच्या ओळखीतनच नरेश अरोरा हे पार्थ पवारांच्या संपर्कात आले। 2011 सालापासून देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांनी निवडणुकीची कॅम्पेन राबवून अनेकांना जिंकवल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी केला आणि या दोघांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीच्या कॅम्पेनचं काम नरेश अरोरा यांना मिळालं असं सांगण्यात येतं। अरोरा यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना दिलेल्या सूचना, विजयानंतर अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो याची बरीच चर्चा झाली। त्यावरनं राष्ट्रवादीत पक्षांतर्गत धुसफूस सुद्धा पाहायला मिळाली। पण या सगळ्यातनं अजित पवार आणि नरेश अरोरा ही जोडी कशी जुळलेली हे महाराष्ट्राने पाहिलं होतं। आता त्याच नरेश अरोरांचं नाव सध्या चर्चेत आले ते आरोप आणि संशयाच्या धुक्यामुळे, ज्याची सुरुवात झाली रोहित पवारांच्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेपासून। या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, आमचे जवळचे विश्वासातले अधिकारी, कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं आम्ही तिथं कशाबद्दल चर्चा सुरू होती याची माहिती काढली। तेव्हा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कुणीतरी आहेत, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, जो शेकडो कोटींचा आहे, तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं आपल्याला काहीच फायदा होत नाहीये। 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला मी दादांना भेटलेलो, तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण कसं करायचं आम्हाला शिकवू नका, सर्वे फक्त तुम्ही करा, अशी चर्चा त्यावेळी झाली होती। या सगळ्या विषयांवर मुंबईत चर्चा सुरू होती, त्यामुळे उशीर झाला आणि दादांना बाय रोड जाण्याचा आपला प्लॅन बदलावा लागला। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी नरेश अरोरा किंवा त्यांच्या कंपनीचं नाव घेतलं नाही, पण सूचक इशारा दिला आणि तेव्हापासूनच नरेश अरोरा यांचं नाव माध्यमांमध्ये चर्चेत आलं। पण गुरुवारी मात्र माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी थेटपणे नरेश अरोरांचं नाव घेतलं। 27 तारखेला नेमकं काय घडलं याबद्दल बोलताना ते असं म्हणाले की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली। योगायोग असा की या पॉलिटिकल कन्सल्टंटनं काही महिन्यांपूर्वी विमान विकत घेतलंय, त्या व्यक्तीचं शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याची दादांची भूमिका होती। तिथंच कदाचित तो वादविवाद झाला। तटकरे साहेब तिथे होते। या मुद्द्यावर जिथं दादांची कुठंच इच्छा नव्हती त्यावरती वादविवाद झाला, त्यामुळे उशीर झाला। उशीर झाल्यानंच दादा कारने जाऊ शकले नाहीत आणि 28 तारखेला दुर्दैवी घटना घडली असं रोहित पवार म्हणाले। त्यानंतर पुण्यात असताना काय घडलं याचाही मुद्दा रोहित पवारांनी मांडला। ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेलला आम्ही रात्री उशिरापर्यंत होतो, तेव्हा नरेश अरोरांच्या कन्सल्टन्सीची टीम तिथे आली होती। त्यांना सुद्धा दादा त्यांच्या स्टाईलमध्ये झापत होते। 27 तारखेला सुद्धा नरेश अरोरांच्या वतीने त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवलं गेलं पाहिजे, त्यांचं शेकडो कोटींचं कॉन्ट्रॅक्ट तसंच ठेवून नरेश अरोरांना तिथे पैसे दिले गेले पाहिजेत, अशी भूमिका काही नेत्यांची होती। पण त्या विरोधातली भूमिका अजितदादांची होती। या बैठकीत एक नेता प्रत्यक्ष उपस्थित होता तर एक नेता फोनवरनं उपस्थित होता।
या बैठकीत अजितदादांचा आवाज काहीसा चढला होता असंही मला सांगण्यात आलं, असं सुद्धा रोहित पवार म्हणालेत. या सोबतच त्यांनी गेल्या 4 महिन्यांमध्ये दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला वाटत होते. काही ठराविक आमदार आणि काही पदाधिकारी हे मात्र दादांच्या बाजूने बोलताना आपण बघत होतो. पण काही पदाधिकारी मोठ्या लेवलचे, देशपातळीवरचे, राज्य पातळीवरचे हे दादांच्या बाजूने बोलत नव्हते आणि दादांसोबत प्रचाराला फिरत नव्हते, असा सुद्धा दावा रोहित पवारांनी केलाय. आता या आरोपांमधनच नरेश अरोरा यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची दादांची भूमिका, त्यावरनं झालेला वाद, त्यामुळे झालेला उशीर आणि म्हणून अजितदादांनी विमानाने जाण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यावेळी त्यांचा झालेला अपघात अशा लिंक लावल्या गेल्या आणि संशयाची सुई नरेश अरोरा यांच्याकडे वळाली. पण फक्त रोहित पवारांनी केलेले आरोप हाच मुद्दा होता का? तर नाही. दुसरा मुद्दा होता राजकीय सक्रियतेचा. विधानसभा निवडणुकीत नरेश अरोरांची भूमिका अजितदादांसाठी गेम चेंजर ठरली असली तरी ते सार्वजनिक व्यासपीठावर किंवा पडद्याच्या पुढे कुठेच दिसत नव्हते. या बाबतीत ते ऍक्टिव्ह झाले अजितदादांच्या निधनानंतर. 30 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत अनेक बैठका झाल्या. बरीच हालचाल सुरू होती. तटकरे, पटेल, भुजबळ असे दिग्गज नेते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न होता आणि त्यावेळी नाव पुढे आलं ते सुनेत्रा पवारांचं. झालं असं की 30 जानेवारीला नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांची बारामतीत भेट घेतली आणि त्यानंतरच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील या बातम्या माध्यमात यायला सुरुवात झाली. 31 तारखेला सुनेत्रा पवारांनी शपथ सुद्धा घेतली. त्यानंतर शरद पवारांचा डाव उलटवणारा मास्टरमाइंड पडद्यामागनं आले आणि राष्ट्रवादीत सेट झाले, अशा बातम्या अरोरा यांच्याबद्दल यायला लागल्या. अरोरांनी सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी तयार केलं असंही सांगितलं गेलं. आता 13 फेब्रुवारीला सुद्धा नरेश अरोरा आणि त्यांच्या भावाने सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याच्या, यावेळी पार्थ आणि जय पवार उपस्थित असल्याच्या बातम्या आल्यात आणि त्यानंतर लागलीच सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार, अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये फ्लॅश व्हायला लागल्या. त्यामुळे साहजिकच अजितदादांच्या पश्चात नरेश अरोरा यांची वाढलेली ताकद चर्चेत आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल नरेश अरोरा यांनी कुठलीही भूमिका मांडली नव्हती. पण जर विलिनीकरण झालं असतं तर नरेश अरोरा यांचं महत्त्व कमी झालं असतं. पवार काका पुतण्याने पक्षाची रणनीती आखली असती, याचीही शक्यता जास्त होती. त्यातही अरोरा यांच्या हस्तक्षेपाने जे निर्णय होत असल्याचं सांगण्यात येतंय ते निर्णय विलिनीकरणाचा रस्ता आणखीन कठीण करणार आहेत. त्यात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी भाजपच्या सिंचन घोटाळ्याची फाईल आपल्याकडे आहे असा आरोप केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर धाड पडली. त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दादांना अपेक्षित असं यश मिळालं नव्हतं. त्यामुळे अजित पवार अरोरांवरती नाराज असल्याची चर्चा होती. साहजिकच सूत्र ही अजितदादांच्या हातात नसतील तर नरेश अरोरा यांचा फायदा होता असा सूचक इशारा आता अपघात नाही तर घातपात होता असा आरोप करणारे रोहित पवार देऊ पाहतात. त्यामुळे नरेश अरोरा यांच्याकडे संशयाची सुई गेली आहे अशी चर्चा होतीये. थोडक्यात रोहित पवारांनी केलेले आरोप, अरोरांना होऊ शकणारा राजकीय लाभ आणि अजित पवारांच्या पश्चात त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका हे डॉट जोडले जात असल्यानं नरेश अरोरा संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. रोहित पवारांनी केलेले आरोप, अरोरा यांची राजकीय भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.